आपल्याबरोबर आहेत नितीन आप्पा सोनवणे, एकनाथ शिंदे गटाचे, शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे भोरचे शहराध्यक्ष आणि नगराध्यक्ष पदासाठीचे दावेदार असलेले हे उमेदवार. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की काय त्यांच्या कल्पना आहेत. आपण काय सांगाल, कशासाठी निवडणूक लढवायची? प्रथमतः ही निवडणूक आम्ही लढण्याचं कारण आतापर्यंत भोरमध्ये हे गेल्या 7 वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात सत्ताधारी पक्षाने भ्रष्टाचार केलेला आहे. आमराळी विहिरीतलं पाणी चोरी असो, अनधिकृत बांधकामे असो किंवा रामबागची ते लाकडांची असो आणि जे नगरपालिकेने गाळे बांधलेले, त्या गाळ्यामध्ये नगरसेवकांच्या नातेवाईकांनी आणि त्यांनीच ते गाळे घेतलेले आणि नगरपालिकेच्या बॅक साईडचे जे गाळे आहेत ते अजून तसे पडीक राहिलेले आहेत. नगरसेवकांनी खरंच ते गाळे घ्यायला पाहिजे होते, जेणेकरून नगरपालिकेचं उत्पन्न वाढलं असतं. अशा भूमिकेत आम्ही आता ठाम आहे आणि जे आतापर्यंत यांनी जो भ्रष्टाचार केलेला आहे आणि आमदारांनी पण त्यांना पाठीशी घालण्याचं काम केलेलं आहे, त्यामुळे आम्ही ही नगरपालिका शिवसेनेच्या माध्यमातून लढत आहे. आपण एकनाथ शिंदे गटाकडे नगराध्यक्ष पदाचे दावेदार आहात, पण ही निवडणूक लढवताना आपण कोणाशी युती करणार आहात की स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार? ते आमचं युतीच्या माध्यमातून चाललेलं आहे. शरदचंद्रजी पवार साहेब गटाचा आणि उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे आम्ही 3 पक्ष आम्ही एकत्र लढण्याच्या भूमिकेमध्ये आहे. आमच्या मिटिंगा चालू आहेत आणि त्यातून आम्ही आमचा उमेदवार आम्ही नगराध्यक्ष पद ठरवणार आहे. तर हे होते नितीन सोनवणे, जे आता कदाचित युतीचाही विचार करत आहेत, परंतु निवडणूक लढवण्यावर मात्र ते ठाम आहेत. पाहूया येणाऱ्या निवडणुकीत त्यांना कितपत यश येते. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.